तर गोपीचंद पडळकरांची ही बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवलेली आहे। खडी मशीन चौकामध्ये येण्याआधीच ही रॅली अडवली आहे। सासवड ते कोंढवा या दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा होतोय आणि आमदार पडळकर आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली सुरू आहे। पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, तसंच भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काय नेमकं घडतंय या क्षणी? अमोल, जर आपण बघितलं तर सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। जवळपास 1.5 तासापासून हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे। खरं तर सासवडहून ते पुण्यातील जे कोंढवा परिसरातील खडी मशीन चौक आहे त्या ठिकाणी हा मोर्चा येणार होता। गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर जगताप जे माजी आमदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र पोलिसांनी एवढा कडकट बंदोबस्त लावलाय की जागोजागी बॅरिकेड लावून रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या मोर्चाला देखील बापदेव घाटातच अडवण्यात आलेला आहे। कारण या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजात खूप मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झालेले आहेत। तीव्र नाराजगी आहे ज्या पद्धतीने कोंढवातील काही एक स्पेसिफिक धर्मातील लोकांकडून वर भिवरी गावामध्ये ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आलेली होती, त्या ठिकाणी मोठा वाद झालेला होता। त्यानंतर जे गुन्हे दाखल झालेले स्थानिक लोकांवर, हिंदू समाजातील लोकांवर, ते मागे घ्यावेत। ज्या पद्धतीने लव्ह जिहादचे प्रकार घडतायत पुणे जिल्ह्यामध्ये ते वाढतायत, या संदर्भातला हा मोठा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आपण बघितलं तर तीव्र नाराजगी या ठिकाणी ते व्यक्त करताना दिसतायत। आणि त्यात आता पोलिसांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त लावून रस्ता बंद केलेला आहे, गोपीचंद पडळकर पोलिसांना विनंती करतायत मला पुढे जाऊ द्या। सभा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। खडी मशीन चौकामध्ये एक छोट्या खाणी सभा देखील तिथे गोपीचंद पडळकरांची होणार आहे। मात्र त्याचपूर्वी पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्या या मोर्चाला अडवलेलं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी आता समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। मात्र गोपीचंद पडळकर आणि सकल हिंदू समाजातील हे सगळे कार्यकर्ते अजून देखील अडून आहे की आम्हाला कोंढव्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाऊन द्या, आम्हाला तिथं जाऊन छोट्या खाणी सभा घ्यायची आहे। मात्र सध्या तरी पुण्यामध्ये या रस्त्यावर या कोंढवा परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे, कारण मुस्लिम धर्मातील देखील लोक आहेत ते हळूहळू त्या चौकात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूनी सकल हिंदू समाजातील गोपीचंद पडळकर ज्याचं नेतृत्व करतायत या